नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कुसुम सोलारबद्दलची एक अपडेट तुम्हाला एक महत्त्वाची सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचं कुसुम सोलार योजनेअंतर्गत तुम्हाला सौर कृषी पंप तुम्हाला मिळाला आहे का, त्याची मंजुरी मिळाली आहे का नाही, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ह्याच्याबद्दल तुम्हाला मी व्हिडिओ पहिला सांगितला आहे। तर ह्याचं आपण अप्लाय केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमची मंजुरी आली किंवा नाही त्याचं स्टेटस कसं पाहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं गुगल क्रोमवरती यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं कुसुम महाऊर्जा.go.in असं सर्च मारायचं आहे। त्यानंतर एक लिंक ओपन होईल, त्या लिंकला टच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या पेजवर इथं आलं जाईल। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला इथं एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकला तुम्ही टच केल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करताना इथं कृषी ऊर्जा अभियान कुसुम योजना अंतर्गत कृषी पंप नोंदणी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज करता येतो। आणि सध्या अर्ज बंद असल्यामुळे रजिस्ट्रेशन करणं सध्या बंद आहे आणि त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या पर्यायावरती क्लिक करायचं। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं ॲप्लिकेशन नेम आणि ID आणि पासवर्ड तुम्हाला इथं विचारला जाईल। तर तुमचा इथं ID पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा लॉग इनला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला इथं असं रजिस्ट्रेशन तुम्हाला स्टेटस तुमचं दाखवलं जाईल। तुमचा इथं MKID नंबर येईल, त्यानंतर लाभार्थी बेनिफिशरी नाव, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, स्कीम टाईप राज्य व केंद्र शासनाचा लाभार्थी, त्यानंतर स्कीम कॅटेगरी येईल तुमचं परेशान विरहित, स्कीम सबसिडी तुमचं कॅटेगरी तुम्हाला येईल, त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड, त्यानंतर तुम्हाला इथं 2 ऑप्शन दिले जातील। जर मित्रांनो तुम्हाला इथं जर तिसरा ऑप्शन आला तर तुमचा अर्ज मंजूर केलेला आहे आणि खालील पर्यायावरती क्लिक करून तुम्ही तुमचा सेल्फ सर्वे करून घ्या असा SMS तुम्हाला आलेला असेल। तर जर असा आला असेल तर तुम्ही त्याला क्लिक करून तुमचा सेल्फ सर्वे करून तुमचं पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं स्टेटस आपण कसं पाहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आता आपण जर अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलारसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांचं स्टेटस त्यांना पाहता येत नसेल, तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवायला विसरू नका। धन्यवाद।